नमस्कार मित्रांनो, मी मनीषा मैनकर. माझ्या ब्लॉगवर तुमचं स्वागत आहे. हे बघा, ही फुलं आहे ना, किती लागलेली आहे बघा. आणि त्या झाडाचे मी एवढी फुलं काढलेली आहे. हे बघ, एवढी काढले मी, बघू शकता किती लागलेले आहे ते. फार लागलेले, कितीतरी अजून आहे काढायची. बघा, अशा प्रकारे तुम्ही कमेंट करून सांगा ह्याला काय म्हणतात ते. आमच्याकडे ना कुणाचं झाड म्हणतात ह्याला जास्त पाणी घातलं ना म्हणजे भरपूरशी फुलं येतात. किती सुंदर फुलं दिसतात बघा, संपूर्ण व्हाईट. आता ते 2 दिवसाच्या पण कळ्या आहेत, 2 दिवसांनी भेटणार असे, आणि आत्ताचे पण आहेत. हे बघा अशा. चला आता आपण त्याचा हार बनवू. एवढी काढली आपण, आता राहिलेली उद्या काढू. चला याचा आता गजरा बनवूया अशा प्रकारे. हा आपण दोरा घेतलेला आहे, ह्याच्यात आता आपण त्याची गजरा बनवू. बघा किती काढलेले आहे. अशा प्रकारे असं घ्यायचं, असं करून अशी गाठ घालायची. हे बघ, अशा प्रकारे मग छान दिसतो गजरा. थोडंसं जवळ घ्यायचं, मग ते भरल्यासारखं दिसते. बघा अशा प्रकारे गजरा आपला छान दिसतं ना. बघा अशा प्रकारे कोणी 2-2 घालतात, एक पण छान दिसतं. थोडा जाडसर होतं ना, म्हणून. हे बघ अशा प्रकारे. चला फुल करू आपण गजरा. इकडे पहा किती झालेली आहे आपली माळ. अजून पण गजरा त्याचे 2-4 होऊ शकतात. हे बघा एवढी आहेत. आणि आपल्याला पण केसात घालायला भेटलं, आणि देवाला पण पाहिजे तर हार करू शकतो आपण. बघा किती छान दिसतं ना गजरा. बघा किती छान आहे बघ, अशा प्रकारे. आणि किती लांब आहे बघ ते फुलं, त्याचे देठे वगैरे. बघा असं करून असं घालायचं छान. आणि कुठेतरी जाते वेळी गजरा घालून गेला ना, छान दिसेल. सुगंध आम्ही विकत घेऊन घेतो ना आपण, तेव्हा 1 मीटरला 80 रुपये पडतात. मग आणि ते आपल्या घरी आहे, मग चांगलं ना. बघा अशा प्रकारे आपण घालायचं वेण्या करून. वेणीमध्ये दिसायला पण छान दिसतात, आणि आपली घरची आहे ह्याचा फार आनंद होतो. अशा प्रकारे आपण एवढी वेणी केलेली आहे. बघा किती छान.